नगरसेवक स्थायी समितीचे अध्यक्ष, सलग 3 टर्म आमदार आणि मातोश्रीचे निकटवर्ती असलेले आमदार रवींद्र वायकर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतात। मागील अनेक दिवसांपासून रवींद्र वायकर हे तपास यंत्रणाच्या रडावर होते। त्यामुळे ईडी कारवाई आणि त्यानंतर होणारी जेलची वारी टाळण्यासाठी रवींद्र वायकर शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे बोलले जात आहे। तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय आणि रवींद्र वायकरांचा शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त कसा ठरला। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगर मध्ये आपलं स्वागत। जोगेश्वरीतील कथित भूखंड घोटाळ्या प्रकरणी रवींद्र वायकर यांच्यावर आरोप आहेत। या प्रकरणी त्यांची ईडी चौकशी सुरू आहे। काही दिवसांपूर्वी तब्बल 15 तास ईडीने रवींद्र वायकरांच्या घरी चौकशी केली होती। त्यानंतर रवींद्र वायकरांची अटक निश्चित अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या। पण जेलवारी टाळावी आणि पाठीमागे लागलेली ईडीची पीडा टाळावी यासाठी रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याचे वृत्त समोर आलं होतं। खरं तर 15 मार्च पूर्वी रवींद्र वायकर हे शिंदे गटात प्रवेश करणार अशी माहिती आपलं महानगरने 3 दिवसांपूर्वीच दिली होती आणि ही माहिती आता खरी ठरताना दिसते। खरं तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनेक नेत्यांचे घोटाळे समोर आणले। विशेषतः शिवसेनेच्या अनेक आमदारांचे घोटाळे त्यांनी बाहेर काढले, ज्यामध्ये रवींद्र वायकरही होते। त्यामुळे आता सातत्याने होत असलेले आरोप आणि त्यानंतर पाठी लागलेली ईडीची पीडा टाळण्यासाठी रवींद्र वायकर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत। रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश हा 9 फेब्रुवारी म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी होणार होता। पण त्याच्या आदल्या दिवशी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला, त्यामुळे हा मुहूर्त टळला। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी संध्याकाळी वायकरांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र तेव्हाही हा मुहूर्त टळला। अखेर आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कधीही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यापूर्वी शिंदे गटात प्रवेश व्हावा या दृष्टीने आज रवींद्र वायकरांचा मुहूर्त ठरला असून संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत। दरम्यान रवींद्र वायकर हे आज शिंदे गटात प्रवेश करत असले तरी काल शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मतदारसंघात दौरा केला। त्यावेळी रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे यांचा एक फोटोही समोर आला। त्यामुळे नक्की रवींद्र वायकर शिंदे गटात जाणार की या अफवा आहेत अशा चर्चा सुरू झाल्या। पण या सगळ्या चर्चांना रवींद्र वायकर आज पूर्णविराम देत असून ते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत। आता थोडक्यात पाहूयात रवींद्र वायकर कोण आहेत। जोगेश्वरीतून 1992 मध्ये रवींद्र वायकर पहिल्यांदा मुंबई महापालिकेवर निवडून गेले। 2007 ते 2010 या काळात वायकर मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते। त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग 3 वेळा जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून वायकर हे आमदार म्हणून निवडून आले। महाविकास आघाडी सरकारमध्ये रवींद्र वायकर यांच्याकडे गृहनिर्माण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या राज्यमंत्रीपदाची धुरा होती। तर तुम्हाला या संदर्भात काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahangar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।